आणि मग अंबड हे खाजगीचं त्यांच्या सासूचं आठवणीचं गाव म्हणून अंबड शहराची नवीन वसाहतच त्यांनी निर्माण केली. बरोबर. आणि अंबड शहराला नगर म्हणून पुढे आणताना जालना शहराचा सगळ्यात मोठा रोल आहे. अंबडमध्ये जालना शहरामध्ये जे वेगवेगळे काम करणारी माणसं होती, रंगकाम करणारे असतील, विणकर असतील, ह्या सगळ्या लोकांना, पटवे असतील, ह्या सगळ्या लोकांना अंबडला नेलं. तिथे एक बाजारपेठ तयार केली. त्याला अहिल्यापुरा नाव दिलं आणि या सगळ्या लोकांना राहण्याची आणि त्यांच्या व्यवसायाची जागा त्या ठिकाणी तयार करून दिली. आणि तिथं 44 वाडे अहिल्यादेवींनी आपल्या कारभाऱ्यांसाठी बांधले. तिथलं जी प्रशासन बघायची, व्यवस्था बघायची. कमाविजदार हा त्या परगण्याचा प्रमुख असायचा. आणि मग ह्या सगळ्या याच्यातून तिथलं जे ग्रामदैवत होतं मत्स्योधरी देवी, तर मत्स्योधरी देवीचं जे मंदिर होतं ते एका गुफेमध्ये होते, डोंगरावर उंच, लोकांना जाता येत नव्हतं. अहिल्यादेवींनी काय केलं की त्या डोंगराला सलग कोरून पायऱ्या तयार केल्या आणि मंदिराला दगड आणि विटांनी त्याचं बांधकाम केलं.